लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या व गृहमंत्र्यांच्या बेताल वक्तव्याविरोधात रास्ता रोको। आंबेडकर फॅशन नाही पॅशन आहे, अमित शहा माफी मागोच्या घोषणा। फुलंब्री शहरातील टी पॉइंट येथे परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या बेताल वक्तव्याच्या विरोधात अर्धा तास रास्ता रोको व निषेध आंदोलन करण्यात आलं। याबाबत सविस्तर माहिती अशी की शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता तमाम आंबेडकरी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रातील परभणी येथे ज्या माते फिरूने संविधानाची मोडतोड करून उजळ मातेने फिरत असतात, याच्या निषेधार्थ शांततेत आंदोलन करणाऱ्या दलित बांधवांना कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली घरात घुसून मारहाण केली। या मारहाणीत कायद्याचे शिक्षण घेणारा युवक सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे। हे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे सिद्ध होताच राज्य सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे। तसे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्याचा निषेध करत व दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशा मागणीचे निवेदन फुलंब्री तहसील कार्यालय येथे देण्यात आलं। या रास्ता रोको आंदोलन प्रसंगी राजू प्रधान, संजय मोरे, संजय प्रधान, राहुल सोनवणे, सुरेश प्रधान, अजहर सय्यद, बिस्मिल्ला कंकर शहा, सुमित प्रधान, डॉक्टर के.बी. हिवराळे, गौतम गंगावणे, बबन प्रधान, संजय इंगळे, संजय हिवराळे, कैलास भोसले, कुलदीप जाधव, संदीप मोरे, तेजराव जाधव, सुषमेश प्रधान, बाळू गंगावणे, रवी म्हस्के, अनिल गडवे, भागाजी मगर, विनोद कसारे, रंगा भुईगड, किरण गंगावणे, संदीप जाधव, रामदास सुरडकर, संतोष बनकर, विकी गंगावणे, अशोक गवळी, आकाश गंगावणे, इम्रान पटेल, रईस पटेल, जनार्दन पगडे, ऋषिकेश सुरडकर, जगन प्रधान, भिकन गंगावणे, छबुराव साठे, लक्ष्मण वाहुळ, अजय गंगावणे, सागर गंगावणे, अमोल गंगावणे, विजय जाधव, सचिन पगारे, विजय साबणे यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। साहेब, आर्यस के दलालों को
संविधान के सम्मान में, संविधान के सम्मान में, संविधान के सम्मान में। अरे यार बीजेपी सरकार। शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले, जिजाई माता रमाई, माता भीमाई यांच्या विचाराला व कार्याला त्रिवार वंदन करून आज फुलंब्री शहरामध्ये भव्य दिव्य अशा भीमसैनिकांनी निषेधासाठी रस्ता रोको केलेला आहे। तो असा की अन्यायाच्या विरुद्ध जेव्हा आम्हाला अन्याय जिथं जिथं घडत त्यावेळेस भीमसैनिक पेटून उठाल, त्याकरता एक तमाम भीमसैनिक या ठिकाणी रस्ता रोको करण्यासाठी आलेले आहेत। आणि याचाच तिथे प्रकार संसदेमध्ये अमित शहाने बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख केला, बाबासाहेबांविषयी बोलल्या गेलं। परभणीमध्ये आमच्या बंधूवर विधी तज्ञ जो कायद्याचा अभ्यास करत होता, त्या कायद्याचा अभ्यास करणाऱ्या आमच्या भीमसैनिकाला पोलिसांनी ठेचून मारलं। त्यांच्यावर गंभीर म्हणजे खुनाचा आरोप त्यांच्यावर झाला पाहिजे आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे। मस्जिदच्या सरपंचाला न्याय मिळाला पाहिजे। याकरता आम्ही तमाम भीमसैनिकांनी या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे। आणि हा आवाज, हा तमाम भीमसैनिकांचा, तमाम बहुजनांचा आवाज हा संपूर्ण देशभरात, महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये यासाठी तमाम भीमसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आम्ही न्याय मागण्यासाठी अन्यायाच्या विरुद्ध तमाम भीमसैनिक रस्त्यावर उतरलेला आहे। म्हणून म्हणतो आवाज दो। बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज जे परभणीमध्ये जी घटना घडली, त्या घटनेचा पुरा फुलंब्री शहरामध्ये जाहीर निषेध करण्यात येत आहे। व आमच्या जे सूर्यवंशी आहे त्यांना 4 दिवस पोलिसांना कोटीला फजील करून मारलं, त्याला पोलीस ठाण्यामध्ये त्याचा जीव घेतला। त्याच्याबद्दल पुरे आज आमच्या फुलंब्री तालुका महाराष्ट्रामध्ये पुरे आंदोलन करण्यात येत आहे। व याच्यानंतर आमचं सांगणं हे पोलीस डिपार्टमेंटला कोविड ऑपरेशनच्या नावाखाली ज्या दलित समाजावर अत्याचार होत आहे त्या अत्याचाराचा निषेध म्हणून आज आमच्या फुलंब्री तालुक्यामध्ये संपूर्ण दलित बहुजन एकत्र येऊन आज मोठा रस्ता रोको, भव्य रस्ता रोको करण्यात आलेला आहे। यासाठी माझं सर्वांना आज फुलंब्री येथे सर्व पक्षीय रस्ता रोको ठेवण्यात आला। परभणी येथे झालेल्या हत्याकांडाबद्दल फुलंब्री तालुक्याच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला। या रस्ता रोकोच्या प्रमुख मागण्या होत्या, सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे, ज्या मारेकरी पोलीस अधिकारी आहे त्यांनासुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे, आणि देशमुख सरपंच यांना जी त्यांची निर्गुण हत्या झाली त्या मारेकऱ्यांनासुद्धा फाशी झाली पाहिजे। ह्या आमच्या प्रमुख मागण्या होत्या। सर्व पक्षाच्या वतीने ह्या ठेवण्यात आलेल्या आहेत। सर्व पक्ष म्हणजे कोणते कोणते पक्ष तुमच्या सोबत आहे आंदोलनात? हा RPI आहे, RPID आहे, शिवसेना आहे। आज हा मोर्चा तुम्ही काढला होता फुलंब्री शहरात आणि रास्ता रोको आंदोलन केलं, त्याचं कारण काय होतं आज? त्याचा परभणी येथे झालेला जो सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिसांनं डाबून त्याचा 4 दिवस कोठडीत ठेवून त्याचा मर्डर केला। त्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फी करावे व त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी होती। तर तुम्ही ह्या रास्ता रोको आंदोलन केलं ते पूर्ण तालुक्यातर्फे होता की शहरात होता? फुलंब्री शहर व तालुक्यातले काही पदाधिकारी होते आणि सर्व तालुक्याचे लोक इथं जमा झाले होते।
तुमचं नाव आणि पद सांगा. मी राजू गोविंदराव प्रधान, फुलंब्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुका अध्यक्ष. परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी या युवकाला पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली हेतुशेठ मारहाण करून त्या ठिकाणी मृत्यूस कारणीभूत ठरले. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यावेळेस त्याचं शवविच्छेदन झालं त्यावेळेस शवविच्छेदनामध्ये त्याला जास्तीत मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला हे स्पष्ट केलेलं असताना त्या ठिकाणी आजही त्यांना जे मारेकरी येते मारेकरी आजही मोकाट फिरत आहेत. आमच्या सर्व चळवळीच्या कार्यकर्त्याची अशी विनंती होती, अशी मागणी आहे की ज्या लोकांनी ज्या पोलिसांनी संतोष सूर्यवंशी यांना मारहाण करून ठार मारले त्या सर्व पोलिसांवर गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा द्या. दुसरी घटना बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांना त्याचे मनुस्मृतीच्या सारखं त्या ठिकाणी मारहाण केली. अशा लोकांना सुद्धा त्या ठिकाणी फाशीची शिक्षा द्यावी अशी आमची मागणी होती. तिसरी मागणी अशी होती की संसदेमध्ये आदरणीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी बाबासाहेबाविषयी जे गलिच्छ विधान केलं की आप अगर आंबेडकर कहते थे भगवान कहते थे तर आप स्वर्ग में जाते, म्हणजे आंबेडकर नावानं काय माणूस नरकामध्ये जातो का असं त्यांचं म्हणणं आहे का? ज्या बाबासाहेबांनी 1956ला भगवानाला कायम स्वरूपी तिलांजली देऊन तथागत गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारला, त्या धम्माविषयी आजही 1946पासून RSSमध्ये आकाशबुद्धी आहे. आणि बाबासाहेब जिवंत असताना इतके आम्हाला त्रास देत नव्हते, इतके त्रास मेल्यानंतर देत आहेत. हा भ्रम आज या भाजपा संघाच्या लोकांमध्ये आहे. त्याच्यामुळे ते जाणून बुजून एक मिठाचा खडा टाकून बाबासाहेबांचा कार्यकर्ता जिवंत आहे की नाही हे बघण्याचा प्रयत्न करता. त्यातीलच हा प्रकरण होतं. संसदेमध्ये अतिशय गलिच्छ विधान केले. आज या ठिकाणी आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. चौथी घटना अशी आहे की आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अतिशय विचित्र प्रकार चालू आहे. मोठ्या प्रमाणात जातीवाद चालू आहे. बीडमध्ये मराठा मारला, तुमच्या परभणीमध्ये दलित मारला, तुमच्या संबळमध्ये मुसलमान मारला. म्हणजे या प्रकारे जातीय ध्रुवीकरणाचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. एक प्रकरण कुठंतरी थांबलं पाहिजे, हा जातीवाद कुठंतरी थांबला अशी आमची मागणी होती. खऱ्या अर्थात मला देवेंद्र फडणवीस यांना असे विचारतो की तुमचा योगायोग आहे का की ज्यावेळेस तुम्ही 2014ला मुख्यमंत्री झाले त्यावेळेस भीमा कोरेगाव घडलं आणि आजच पुन्हा तुम्ही मुख्यमंत्री झाले तर पुन्हा परभणी कांड घडलं. म्हणजे योगायोग तुमच्यामध्ये काहीतरी दिसतं. तुमच्यामुळे जातीवाद फार मोठ्या प्रमाणात वाढतो. याला कुठेतरी आळा घालावा अशी आम्ही तमाम आंबेडकर चळवळीच्या वतीनं विनंती करतो, आवाहन करतो. आणि आज या ठिकाणी सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिले, सर्व कार्यकर्ते तालुक्यातील उपस्थित राहिले. सर्व आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी माननीय राजूभाऊ प्रधान, अजय गंगावणे व तमाम कार्यकर्त्याच्या वतीने मी सर्व कार्यकर्त्यांचा आभार मानतो आणि इथं सांगतो जय भीम जय हिंद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा.